ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा. गोळवणी महाराज गरुडेश्वरला असताना आजारी पडले. त्यांना ताप आला. ताप जाईना. स्नान बंद झाले. डाळिंबाच्या रसातून औषध दिले. ताप उतरला, पण अशक्तपणा राहिला. त्या दिवशी दसरा होता. गोळवणी महाराज स्वामी महाराजांसोबत स्नानाला गेले. तर स्वामी महाराज त्यांच्या अंगावर पाणी उडवत हसत हसत म्हणाले, "काय झालं की नाही स्नान?" तर तेही आज्ञाधारकपणे म्हणाले, "हो, अंतर्बाह्य शुद्ध झालो." आपल्या सद्गुरूंसाठी दीक्षित स्वामींनी एक श्लोक रचला आणि गोळवणी महाराजांना एक चित्र काढून त्या श्लोकाचा हार घालायला सांगितला. गोळवणी महाराजांनी चित्र तयार करून गरुडेश्वरी स्वामी महाराजांना ते अर्पण केलं. त्यात दीक्षित स्वामींच्या भावना होत्या. स्वामी महाराजांनी त्या जाणल्या. काही वेळ चित्र पाहून, श्लोक वाचून चित्र परत दिलं आणि सांगितलं, "ही दीक्षित स्वामींची वस्तू, त्यांची त्यांना परत द्या." आणि गोळवणी महाराजांनाही घरी जाऊन विश्रांती घेण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे गोळवणी महाराज मुंबई, वाडी, कोल्हापूर करून कडुत्रीला त्यांच्या जन्मगावी ज्येष्ठात आले आणि आषाढात केसरीमध्ये स्वामी महाराजांच्या निर्याणाची बातमी वाचली. स्थूलात गुंतू नका हे सांगण्यासाठी महाराजांनी आपल्या सगळ्या भक्तांना अंती दूर ठेवले होते. वाडीचे धुंडीराज बुवा पुराणिक एकदा महाराजांच्या दर्शनाला आले. त्यांना महाराजांनी ठेवून घेतले. रोज नवीन नवीन मंडळी यायची. त्यांच्यासमोर कीर्तन पुराण सांगायला सांगितलं. जायला मात्र अनुमती दिली नाही. तेही प्रेमाने बरेच दिवस राहिले. एक दिवस निघाले तेव्हा नारळ आणि छाटीचा प्रसाद दिला आणि मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला. गरुडेश्वरला स्वामी महाराजांचे दिवस खूप आनंदात चालले होते. शरीर भक्त मेळ्यात होते, पण मनोवृत्ती मात्र स्वस्वरूपी लीन झाली होती. आत्म्याच्या ठाई सहज समाधी लागली होती. दत्तात्रेयांचाच हा अवतार. लोककल्याणासाठी, लोकोद्धारासाठी दिवस रात्र देह चंदनाप्रमाणे झिजवत होता. ते निर्विकार होते, जीवनमुक्त होते. स्वामी महाराजांची आता आवराआवर चालली होती, पण कोणालाच त्याची कल्पना नव्हती. 1913 साल आनंदात गुरुसहवासात संपून गेलं. 1914चा चैत्र महिना संपला. वैशाखात जुन्या अतिसाराने पुन्हा उचल खाल्ली. शरीर क्षीण झालं. दैनंदिन काम करायलाही अपार कष्ट होऊ लागले. दीक्षित महाराज गुरु आज्ञेमुळे कधी वाडी सोडत नसत. वाडीत महाराजांच्या आजारपणाची बातमी समजली तेव्हा दीक्षित स्वामींनी पादुकांवर संततधार धरली. पुजारी गुरुचरित्राची पारायणे करू लागले. स्त्रिया पादुकांना प्रदक्षिणा घालू लागल्या. गरुडेश्वरून रोज समाचार येत होता. दीक्षित स्वामींचा जीव तळमळायचा. काही पुजारी गरुडेश्वरला दर्शनाला गेले. या अनुष्ठानामुळे 1 महिना पुढे गेला. पण स्वामी महाराजांनी दीक्षित स्वामींना निरोप पाठवला, "आता त्रागा करू नका. अल्पावधीतच शरीर पडणार आहे. सर्व उपाय बंद करा." महाराजांचे ते शब्द ऐकून भक्तांचे हृदय विदीर्ण झाले. हा निरोप दीक्षित स्वामींना कसा सांगावा याचे भक्तांना कोडे पडले. तेव्हा स्वामी महाराजांनी ईशवास्य उपनिषदातला एक श्लोक पुजाऱ्यांना म्हणून दाखवला. त्या श्लोकाचा अर्थ असा होता, जेव्हा महापुरुष परब्रह्म स्वरूपाला जाणतो तेव्हा तो परब्रह्मच होतो. एक परमात्मा सर्वाभूती भरून आहे असा अनुभव त्याला येतो. शोक मोहापासून तो मुक्त असतो.
दीक्षित स्वामींचे खरे स्वरूप तुम्ही ओळखले नाहीत. ते शोक आणि मोहाच्या पलीकडे गेलेले आहेत. असे म्हणून स्वामी महाराज आम्हाला काही झालं नाही, आम्ही निरोगी आहोत, असे म्हणत दंडकमंडलू घेऊन गरुडेश्वर मंदिरात जाऊन आले. पर्णकुटीत आल्यावर पुन्हा पूर्वस्थिती स्वीकारून निजून राहिले. ते पाहून पुजारी आश्चर्यचकित झाले. त्यांना कळेना श्रीगुरूंचं दुःख थिटं का दीक्षित स्वामींचा शोक करणं खोटं. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.